नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण होणार आहे। येथे 70 मीटर रुंदीचा कॉन्कॉर्स बांधला जाणार आहे। त्यात अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील। प्लॅटफॉर्म 1 ते 8 पर्यंतच्या FOB चे नूतनीकरण देशातील अनेक रेल्वे स्थानकांमध्ये केले जात आहे। यामध्ये मध्य रेल्वे नागपूर विभागातील नागपूर रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावर 2 हेलिपॅड आणि 8 पार्किंग जागा बांधण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मंजुरी दिली आहे। शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक झाली। शिर्डी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम सुरू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये विविध ठिकाणी शेकडो पर्यटक अडकले आहेत। गुरुवारपासून राजधानी गंगटोक पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या चुंगथांगमध्ये 200हून अधिक पर्यटक आणि वाहने अडकली आहेत। अडकलेल्या पर्यटकांना जवळच्या गुरुद्वारात ठेवण्यात आले आहे। येथे येणाऱ्या पर्यटकांना देण्यात आलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत। अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरचा फायदा भारताला होणार आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे ॲपल चीनवरील आपले उत्पादन अवलंबित्व कमी करू इच्छित आहे। ॲपल पुढील वर्षापर्यंत अमेरिकेसाठी बनवलेल्या सर्व आयफोनची असेंब्ली चीनमधून भारतात आणण्याची योजना आखत आहे। पुढील 2 वर्षात अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन मेड इन इंडिया राहणार आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गायक अरिजित सिंग यांनी चेन्नईतील त्याचा आगामी कार्यक्रम रद्द केला आहे। ज्यांनी या कार्यक्रमाची तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळतील असे त्याने सांगितले आहे। जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनने फ्रीस्टाईल ओपन स्पर्धेत त्याचे सर्व सामने जिंकून एक नवीन विक्रम रचला आहे। त्याच्या कामगिरीची तुलना बाक फिशर, स्वेतलाना कॅप्रा आणि अलेक्झांडर ॲलेखिन यांच्याशी केली जात आहे। आजच्या न्यूज वाइब्स मध्ये एवढेच। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।